गरुड झेप. क्या अन्नदाता कुंवर रामसिंग आणि फौलाद खान आलेत. रामसिंग और फौलाद खान ले आओ या वक्ताला रामसिंग आणि फौलाद खान. अरे जाफर खान, आज परवरदिगानं सगळं आमच्या मनासारखंच करायचं ठरवलं जी. दिसतंय. आता मी आठवण काढली त्या दोघांची, रामसिंगच्या फौलाद खानची. दोघे हजर. जहापना हुजूर मेरे आका. बोल 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 रामसिंग. नेहमी आमच्या समोर हसऱ्या चेहऱ्याने येणार तू आज इतनी रोती सूरत में क्यों? जहापना मी खुश खबर घेऊन नाही आलो. लेकिन आज मैं खुश हो. आज कोणी कुठलाही गुन्हा करावा त्याला तो माफच होईल. फौलाद खान, आज तुझ्या इमानदारीची कदरच होईल. अलीजा मैं बेकसूर हूँ. अलीजा अन्नदाता मैं बेकसूर हूँ. अन्नदाता. हाँ, तुम बिल्कुल बेकसूर हो. तुमने तुम्हारी जिम्मेदारी बहुत अच्छी तरह से निभाए और आगे भी निभाओगे. वजीर आजम जी, आज हम इन्हें नई किताबत देते हैं. जी. आज से फौलाद खान को हुक्म मालिक कहा जाए. जो हुक्म मेरे आका. अलीजा अन्नदाता मेरे आका मेरे आका. क्या हुआ? अरे 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 बिचाऱ्याला आनंद सहन झालेला दिसत नाही. अलीजा बोल 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 बोल. शिवाजी गया. शिवाजी गया जी. यानी चल बसा. हो परवरदिगार तू बहुत रहम दिल है. मध्ये कष्ट वाचवलेस तू. अरे वो बीमार था ही, लेकिन इतका लवकर जाईल असं वाटलं नव्हतं. अरे तो इसमें रोने की क्या जरूरत है? हंसो. शिवाजी मर गया. मुबारक हो शिवाजी अलीजा. मर गया. मुबारक हो. क्या है? अलीजा वो बोल 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 राम सिंह बोल. अलीजा वो मरा नहीं. तो फिर वो भाग गया. फिर से बोल. अलीजा वो भाग गया. शिवाजी लेकिन कैसे, कहां से भाग गया? मैं बेकसूर हूँ अन्नदाता. खुदा ताला की कसम खाकर कहता हूँ वो शिवाजी माझ्या पारातून पळाला नाही. रहम अन्नदाता. बेवकूफ. तो तुझ्या पहाऱ्यातून गेला नहीं, तो आसमान फाड़ के चला गया. वो आसमान फाड़ के निकल गया. नहीं वो जमीन से बकवास निकल- बंद वो करो. दीवार बकवास बंद कर. ज्याच्या नजरेतून तो सुटला ते डोळे काय कामाचे? त्याचे डोळे काढा. नहीं हुजूर. त्याला आग्र्याच्या कोतवाले फेकून द्या. गेले. हा कंठा तुझ्या गळ्यात कसा? हा कंठा तुझ्या गळ्यात कसा? आता जेव्हा मी शिवाच्या गळ्यात पाहिला होता मी, तो दिवाळी खास मध्ये आला त्यावेळी त्याने गुरुदासात केला त्यावेळी हा कंठा मी पाहिला होता तुझ्या गळ्यात कसा? हा कंठा तुझ्या गळ्यात कसा? गद्दार. नहीं याचे डोळे काढा. नहीं याचे हात पाय तोडा. फेकून द्या आग्राच्या वेशीमध्ये. लेकिन याद रखे, याचा हा कंठा शिवाचा कंठा ऐसाच याच्या गळ्यात राहू दे. मरने तक और मरने के बाद भी लोगों को मालूम होना चाहिए गद्दारी का गहना कितना महंगा होता है. चलो मैं बेकसूर हूँ. परवरदिगार, शिवा शिवा शिवा. अलीजा चारी वाटेने फौज सुटली आहे. तो शिवाजी सापडल्याखेरीज राहणार नाही. अलीजा तुम्हाला सांगतोस, अलीजा तुम्हाला सांगतोयस. अरे शिवाजीला तू पळून गेला, तू मदत केलीस. अलीजा. तुझ्या टापेखाली तो सापडेलाच कसा? नाही अलीजा. खामोश. याची मनसबदारी रद्द करा. जी. याची जाहीर ताब्यात घ्या. माझा हुकूम झाल्याशिवाय आग्राच्या बाहेर तो पडणार नाहीस. जो हुक्म मेरे आका. अलीजा रहम. खामोश. त्या दिवशी त्याचे तुकडे तुकडे करणार होतो मी. तो दिवाने खास मिळाला त्या दिवशी त्या जहन्नमीचे तुकडे तुकडे करणार होतो मी. तू मिन्नत केलीस म्हणून तो वाचला आणि आज आमचं नाक कापून निघून गेला. ओ तू जबाबदारीस तू आणि तुझा बाप तो जहन्नमी मिर्झा जयसिंग. आग्र्याच्या वेशी बंद करा. जी. घराघराची झडती घ्या. जी. चारी बाजूला जलद घोडेस्वार पाठवा. निकल जाऊ. जलद घोडेस्वार घ्या एहदी. हा आहे ते. अलीजा इथे येण्यापूर्वी मी चारी दिशांना एहदी काय पाठवली. अडचण? अलीजा तो शिवाजी कितीही तेज पळाला तरी माझ्या एहदींच्या पुढे जाऊ शकणार नाही. अलीजा इतक्यात माझे एहदी त्या शिवाजीला पकडून तरी आणतील. इधर आओ. इधर आओ. नाही इधर आओ. नाही अलीजा. आओ इधर आओ. इधर आओ. नाही अलीजा. इधर आओ. त्या जलदेवी शिवाचा लडका तुझ्या ताब्यात आहे. तुझ्या कब्जात आहे त्याला घेऊन ये.
त्याला मी माझ्या कब्जात ठेवीन मी. जी. जा त्याला घेऊन ये. जा रामसिंग, रामसिंग. वो भी भाग गया सिवा के साथ. वरती का. अरे माझ्या मुठीतून बाप सुटला नाही, भाऊ सुटला नाही, गनिमत सुटला. कैसे कैसे कहा से तो फौलाद खाण्याच्या बाहेरून कसा बाहेर पडला असेल, आग्र्यातून कसा बाहेर. अब मेरे ध्यान में आ रहा है, त्या जन्मी शिवाला भी नजरमध्ये ठेवला आणि ताबडतोब त्याने माझ्याकडे अर्जी पाठवली. त्याच्याबरोबर आणलेले 1000 माणसं दख्खनमध्ये परत पाठवले. मी त्याला परवानगी दिली, दस्तक दिली बाहेर जाण्यासाठी, पण ते बाहेर गेले ते पाहिलं नाही, बाहेर गेले की नाही ते पाहिलं नाही. 30 दस्तक ते वापरली असते. रामसिंग, तुझ्याकडून लेखी हमी घेतली होती मी, तो आग्र्यातून पळून जाणार नाही याबद्दल. फौलाद खानचा पहारा बसल्यानंतर ती हमी तू मागे घेतलीस का? ही तुझी अक्कल नाही, ते जन्मी शिवाजी अक्कल आहे. त्याने आजारी पडल्याचं नाटक केलं, तू त्याला कर्जावर पैसे दिलेस, त्याला मिठाई पाठवायची परवानगी दिलीस, त्याने मी त्याने पेटारे आले, भोई केले. ओ हो हो हो, त्याचाच त्याने उपयोग केला असेल. त्याने माझ्याकडे संन्यास घेण्यासाठी अर्जी पाठवली, मी त्याची मजाक उडवण्यासाठी त्याच्याकडे भगवे कपडे पाठवले, तेच त्याने वापरले असतील. परवरदिगार खुदा मालिक, अब मेरे ध्यान में आ. रोज नवी नवी अर्जी पाठवत होता माझ्याकडे, तू घेऊन येतलास. त्याने माझ्या डोक्यात चिखल झाला, माझ्या डोक्यात चिखल झाला. मी गाफील राहिलो आणि तो पळाला. नाही, मी गाफील नव्हतो, पण तो माझ्यापेक्षा जास्त हुशार निघाला. परवरदिगार आता ही दखली हटेल. अवलाद मला जन्मभर सताल्याशिवाय राहणार नाही. आता या शिवाजीला पकडण्यासाठी माझी एक कोंबरू पुरी पडणार नाही. परवरदिगार वजीर आझम, जी एकच कर, आता एकच कर. या मोगल तख्ताची अब्रू वाचवायची असली तर त्या जन्मी शिवाकडे नजराणा पाठव, त्या राजाही किताबात पाठव, रत्नजडी तलवार पाठव त्याला. परवरदिगार, अरे त्या जन्मी शिवाला माझ्या तावडीतून सोडून देण्यासाठी जीवाला जीव देणाऱ्या माणसांची पैदास करता आली. या औरंगजेबाला एक प्रामाणिक माणूस मिळवता आला रे. सगळे लाचार, नमकहराम, बेईमान. निकल जाओ यहाँ से, निकल जाओ. खुदा मालिक, कोणत्या चुकीसाठी मला ही शिक्षा दिलीस? अरे या शिवाला खत्म करून अलम हिंदुस्तान मध्ये इस्लामचं राज्य मी फडकावणार होतो. हा औरंगजेब तुझा असा बंदा असताना त्याला आजचा दिवस का दाखवलास तू? शिवाजी पळून जाण्यामुळे या मुघल तख्ताला जो तडा गेलाय तो सांगण्याचं तरी बळ मला देणारस का तू? परवरदिगार, खुदा मालिक, शिवबा, माझा शिवबा. किती वेळ लागेल ग गुरुजींना अजून? आटपेलच इतक्यात. आज आपल्या व्रताची सांगता होणार. हो, व्रताची सांगता होणार. व्हायलाच हवी. मी देव पाण्यात ठेवलेत शिवबा सुखरूप परत यावा म्हणून. तो सुखरूप परत आला म्हणजे माझ्या जीविताच्या व्रताची सांगता होईल. असं का बोलता मासाहेब? अगं वेडे, मी माझी सांगता नाही म्हटलं, माझ्या जीविताच्या व्रताची सांगता म्हणायचं होतं मला. पुतळा, अगं तुझ्या वयाची असल्यापासून मी एक व्रत हृदयाशी कवटाळले. एका महापराक्रमी गरुडाच्या साथीनं हिंदवी स्वराज्य उभारण्याचं. हे व्रत मला झेपत नव्हतं.
तरी मी ते शर्थीनं पेललं. हातपाय पोळले, पण मी कधी ढोलीत जाऊन लपले नाही की खुराड्यातले दाणेही टिपले नाहीत. माझ्या गरुडाचे पंख तुटले तेव्हा माझ्या गरुड पुत्राला, माझ्या शिवबाला घेऊन मी रानावानात हिंडले. एकाच ध्यासानं, एकाच आशेनं या महाराष्ट्र भूमीचा भाग्योदय मला आमच्या डोळ्यासमोर झालेला पाहायचाय. पुतळा एक स्वप्न तर आम्हाला जागेपणी देखील दिसते. या नव्यानच निर्माण झालेल्या हिंदवी स्वराज्याचा छत्रपती म्हणून माझ्या शिवबाला राज्याभिषेक होतोय. आणि राजांना त्यांच्या परमपूज्य पिताजीने दिलेली राजमुद्रा प्रतिपश्चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सूनो शिवस्यैषा पुत्रा भद्राय राजते. ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतांस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. आई साहेब, आपण देव पाण्यात ठेवले होते ना? गुरुजी म्हणतात पाणी नाहीसं झालंय. खरंच खरं सांगतेस पुतळा? हो. माझे देव कोरडे पाण्याबाहेर आले. हो. माझ्या 16 सोमवाराचं व्रत फळाला आलं. आई भवानी. फते आईसाहेब, कामगिरी फते. काय झालं पण? सरसेनापती प्रतापराव यांनी आदिलशाहचा रांगणा किल्ला जिंकून घेतला आणि नजराणा म्हणून जिंकलेल्या गडाची ही किल्ली पाठवली. बघ रे, बघ शिवबा, तू आम्हाला कामगिरी सोपवून गेला होतास ना, ती अभि पार पाडली. आता आता तूही लवकर परत ये बाळा. तुझी वाट बघून आमचे डोळे शिणले रे. मासाहेब. आणि हो आईसाहेब, खाली सदरेवर काही बैरागी आलेत, उत्तरेकडून आलेत. राजांची काही माहिती सांगायची असं म्हणतात, पण मासाहेबांना सांगायची म्हणून हटून बसलेत. आता नाही बाबा, मी खाली सदरेवर येणार. अरे पायऱ्या चढणं उतरणं होत नाही माझ्याच्यानं. मग त्यांना इथं घेऊन येऊ? काय हरकत आहे पंत, बैरागी तर आहेत. आत्ता आलो. आता हे बैरागी येतील, आम्हाला तोंड भरून आशीर्वाद देतील, झोळीतून अंगारा प्रसाद काढून देतील, नदीतला एखादा शाळीग्राम आमच्या हातावर ठेवतील, शिवबा लवकरात लवकर भेटेल म्हणून सांगतील. कधी ते नाही सांगणार. दक्षिणा मात्र भरपूर घेऊन जातील. हे नेहमीच झालंय आता. अरे 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 अरे, दूर व्हा, माझ्या कसले पाया पडताय? अरे बैरागी ना तुम्ही, काही कळतं की नाही तुम्हाला? आम्हाला ओळखलं नाही. आवाज ओळखीचा वाटतोय. मी शिवबा. पुरे रे साहेब. आई ओळखलं नाहीस मला? तू शिवबा, माझा शिवबा. शिवबा, अफजल वेळची खूण आहे डोक्यावर. शिवबा आलास तू. अरे तू मदारी न रे? होय मासाहेब. या बैराग्याच्या वेशात? वरल्या वेशेवर काय आहे मासाहेब? अल्लाह ताला सिर पातला पाक दिल जाणतो. आणि हिरोजी आणि आई, मी बहिरजी. आणि माझा शंभू बाळ कुठे?
शिवबा, माझा शंभू बाळ कुठे आहे? मथुरेला. मथुरेला? मासाहेब काळजी करू नका, शंभूराजे सुखरूप आहे. अरे सगळं स्थिरस्थावर झालं की आम्ही त्यांना आणण्याची व्यवस्था करू. पण मासाहेब हे राजकारण आहे. तुमच्या या राजकारणात आमच्या सारख्यांचा जीव जातो रे. मासाहेब आताही आलायस तो असा बैराग्याच्या वेशात, आणि ते देखील अनवाणी पायांनी. राणीसाहेब, राजा हा पृथ्वीचा उपभोग शून्य स्वामी असतो. याची खरी जाण अनवाणी पायांनी फिरताना आणि या वेशात वावरताना झाली. ज्यांचं राजेपण आम्ही मिरवतो त्यांची सुखदुःख जवळून पाहता आली. आणि खरं सांगू मासाहेब, भिक्षेसारखं दुसरं सुख नाही. ज्याला राजा व्हायचं असेल त्याने एकदा तरी भिक्षा मागून पाहावी आणि अनवाणी पायांनी फिरावं. आता पुरे हो ते अनवाणी पाय. मी आपले चढाव घेऊन येते. शिवबा, तू गेल्यापासून तुझा चिरेटोप हा या बैठकीवरच आहे बरं. अरे तो घातल्याखेरीज हे बैरागी पण उतरायचं नाही. पण जी मासाहेब, आपण आमचा जिरेटोप जपला. यांनी आमचे चढाव. मधल्या शिवाजीची काळजी करण्याचं काही कारणच नव्हतं. खरंय खरंय. आईसाहेबांना खात्री होतीच आपण नक्की परत याल याची. नेहमी म्हणायच्या, माझा गरुड नक्की घरट्यात परत येईल. हो हो शिवबा, पण मी तुला घरट्याबाहेर ढकललं नाही हा. तूच गेलास तुझ्या पंखांचं सामर्थ्य आजमावायला. अरे तुझं कौतुक करणं आणि तुझी काळजी वाहणं यापरते माझ्या हातात काय होतं. पण शिवबा, या वेळची तुझी झेप मात्र अलौकिक. साऱ्या जगांना अचंबित होऊन पाहावं अशी. हो शिवबा, आम्ही फक्त तुमचा जिरेटोपच जपला नाही बरं. तू आम्हाला कामगिरी सोपवून गेला होतास ना, ती देखील आम्ही पार पाडली. मासाहेब, सर सेनापतींनी रांगणा किल्ला जिंकून घेतला आणि नजराणा म्हणून जिंकलेल्या गडाची ही किल्ली पाठवली. वा, म्हणजे आमचं आगमन या विजयी वार्तेनं झालं म्हणायचं. वय वय. मासाहेब, आता माघारी फिरणे नाही. आम्ही आग्र्याहून परतलो ती आमची झेप अलौकिक असं आपण म्हणाला. पण मासाहेब, खरी अलौकिक झेप आता आम्ही घेणार आहोत. शिवबा, या दख्खन मधला सगळा मुलूक जेव्हा आमच्या ताब्यात येईल, लाखांच्या फौजा घेऊन जेव्हा आमचे घोडे उत्तरेच्या रोखानं विजयी कूच करतील, सिंध पासून बंगाल पर्यंत आमच्या फौजा निरंकुशपणे संचार करतील आणि दिल्लीला नव्हे हस्तिनापुरात आमचा भगवा पुन्हा डौलानं फडकताना दिसेल, त्याच वेळी आणि तीच मासाहेब आमची खरी गरुड झेप असेल. आशीर्वाद दे माते. राज्य करता हो, शक करता हो. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज.